आता पायाभूत आपण सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपण बीजमंत्र जे आहेत त्या बीजमंत्राचं उच्चारण आपण करणार आहोत. आधी पहिल्यांदी बीजमंत्र एकेका पाकळीवरचे आपण विचारात घेऊया आणि मग नंतर केंद्रामध्ये जो बीजमंत्र आहे त्याचा प्रत्येक चक्रावरती 25 वेळा आपण तिथे लक्ष ठेवणार आहोत. त्या 25ची असं की 8 वेळेला व्याकरणाच्या नुसार जो पुढचा शब्द असतो त्यानुसार अनुनासिकाचा उच्चार होतो ते 8 वेळा करणार. त्यानंतर शेवटी आला तर मचाच उच्चार करणार, असं 8 वेळा करणार. आणि मग जो बीजमंत्र आहे त्याला ओंकार जोडणार, असा 8 वेळा करणार. आणि मग एका चक्रावरून दुसऱ्या चक्रावर जाताना या इंटरवलमध्ये एक दीर्घ ओंकार म्हणणार. तर आता मी मध्ये काय थोडं बोलेन पण थांबणार नाही आहे, कंटिन्यूअस घेणार आहे. याचं टेबल हे नंतर तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळेल. आपण सुरू करूया. छातीच्या मध्यावरती माझं लक्ष आहे. पहिल्यांदी सोहमरूपी श्वास चालला आहे. आता आपण कंठामध्ये जाऊया. कंठामधून आपला आवाज बाहेर येतो. स्वरयंत्र तिथे आहे, सगळे स्वर तिकडे आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, लू, लू, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. मी मोठ्यांदी उच्चार करते तेव्हा ओठ कसे हलतील, जिव्हा कुठे लागेल त्याच्याकडे लक्ष देणार आहे. पण मनामध्ये जेव्हा वेळेला आपण म्हणू त्यावेळेला काही आवश्यकता नाही आहे. मी आता आधी वैखरीतच म्हणणार आहे. तुम्ही करताना नंतर तुम्ही आधी वैखरीत प्रॅक्टिस करा आणि मग नंतर मानस करा. आता हा कंठातून आपण छातीत येऊया. आता व्यंजनं सुरू होतील. आता ही व्यंजनं आहेत म्हणजे कच, ट, त, प आणि यरल ते पुढचे, अशी ती सगळी व्यंजनं खालच्या चक्रांवरती आहेत. आता छातीच्या मध्ये लक्ष द्या. अनाहत चक्रामध्ये क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, अ, ट, थ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प. आता इथे पण एकेका चक्रावरती संख्या पण माहीत आहे आपल्याला. म्हणून जेव्हा आपण कंठामध्ये 16 घेतली, छातीमध्ये आपण 12 घेणार, म्हणजे क पासून थ पर्यंत घेणार. मग आपण नाभीपाशी ड पासून फ पर्यंत घेणार, पण तिथे 10 आहेत आकड्या म्हणून. नंतर मग आपण स्वादिष्टान चक्रामध्ये ब, भ, म, य, र, ल 6 झाले. आता उरलेले आपण खाली घेणार. व, श, श, स. हे आपण खालपर्यंत स पर्यंत खाली आलोय. आता मूलाधार चक्राच्या मध्यावरती बीजमंत्राचा आपण उच्चारण करणार आहोत, कारण आपण केंद्र चक्राचं केंद्र बघणार आहोत, त्याच्यावरचा बीजमंत्र म्हणणार आहोत. तर इथे आहे ल. तर मी कसा उच्चार करणार? लाव 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 लल, लम 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 लम, लोम 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 लोम, आता स्वादिष्टान चक्राशी व त्याचं बीजमंत्र आहे. वाव 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 वम 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 वम, ओम
नाभीशी हे र आहे, बीजमंत्र र आहे आणि अनुस्वार असतो नेहमी बीजमंत्राच्या. राव 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 राव. रम 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 रम. रोम 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 रोम. छातीच्या मध्यामध्ये योग. आपण तिथे लक्ष देणार आहोत हे बीजमंत्र म्हणताना. नंतर मग मानस करायचा. हां, आधी एकदा ही राऊंड आहे ती सगळी मोठ्यांनी करायची. यम 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 यम. योम 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 योम. आता कंठाशी येऊया. वैखरी इथून बाहेर पडते. इथे आपल्याला आवाज काढता येतो. जशा वाद्यमेळ असतो, वाद्य वेगवेगळ्या इथे वाजवत असतात पण तो सगळा एकत्रित असतो. तसं मगाशी आपण बघितलं की सगळे स्वर इथे आहेत आणि इथूनच उच्चारण होतं. म्हणजे तो हकार जो आहे तो हकार इथून होतो. म्हणून इथे ख आहे आणि ख म्हणजे हे आकाशतत्व इथे आहे. ख म्हणजे आकाश. म्हणून खच आपण उच्चार. हे दोन बीजमंत्र इथे दिलेली आहेत. मी क्रमाने दोन्ही म्हणणार आहे. हाव 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 हाव. हम 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 हम. होम 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 होम. खं 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 खं. खम 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 खम. खोम 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 खोम. आता शेवटचे चक्र भ्रुकुटीमध्ये आज्ञाचक्र. आता या आज्ञाचक्राचा वेध घेताना डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये बघायचा प्रयत्न करा. कोणतीही प्रतिमा जी आपल्याला बाहेर दिसते ती आतमध्ये बघायचा प्रयत्न करा. त्राटकामध्ये आपण करतो असं की जितका वेळ आपण बाहेर बघतो तितकाच वेळ आपण डोळे बंद करून त्या नेत्रपटलावरती पडलेली इमेज बघायचा प्रयत्न करतो. तसा या इथे आपण करणार आहोत. आता इथे आपण ह पर्यंत घशाशी आलेलो आहे आणि इथे क्ष आणि ज्ञ अशी दोन पाकळ्यांवरती बीजमंत्र आहेत आणि मध्ये ओंकार आहे. तर या इथे आपण लघुलहरी ओंकार हा आपण म्हणायचा प्रयत्न करूया आणि तो कसा तिथे ज्ञच्या स्वरूपात कसा ऐकायला येतो त्याचा तुम्ही अनुभव घ्या. मी फक्त हा जो
लघुलहरी ओंकार ज्याला म्हणतात तो तिथे म्हणणार आहे. ओ शांत शांत. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. शांत शांत शांत.